नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? तर आजची सकाळ झाली आहे म्हणजे 11:15 वाजेपासून व्हिडिओ बनवण्यापासून. कारण ही सकाळी शाळेत गेली, त्यानंतर मग मी खूप काम होते, मी व्हिडिओ घेऊ शकली नाही. पण मी आता शाळेतून आली आहे कारण आज सुट्टी आहे, म्हणजे लवकर सुटली. 31 डिसेंबर आहे व महिन्याचा शेवट आहे, वर्षाचा शेवट आहे, तर मग शाळा लवकर सुटते. पण आता शाळेत आल्याबरोबर शूज वगैरे काढायचेच आहे. तर आता सुरू होणार आहे शाळेतले गराणे. सांग बाई, पहिला नंबर काय झालं? काहीच नाही झालं. सांग ना, कोणाचं काय बनवलं? थोड्या वेळात सांगणं सुरू करते, कारण ती शाळेतून आल्यावर पहिले भाषण देऊन मला, मम्मी यानं असं केलं, मम्मी त्यानं तसं केलं, माझी प्लेसवर हा बसला, माझ्या प्लेसवर तो बसला, हे माझ्यासोबत बोलली नाही, ते माझ्यासोबत बोलली नाही, हिने माझ्यासोबत भांडण केलं. इकडे माझा स्वयंपाक पण झालं. त्या कवड्याची भाजी शिजायची अजून. सांग ना, आज कोणासोबत काय झालं? हे धुण्यानंतर काहीच नाही झालं. खरंच काहीच नाही. आज टिफिन न्यायचं म्हणून पिऊन कपकेक नेले होते, म्हणजे नाकाला लावला तर दोन्ही खाले का? फेकू नको ते. धुवू म्हटलं. तू शूज काढ पण बाहेर लवकर आहे, नाही तर मग देवपाड्यात ठेवून देते ते शूज. चालली मोठी पुरं घरभर फिर, मी मारेन पिऊ, तुला लक्षात ठेव. तू काय लक्षात ठेवू, समजत नाही का? आपण पुरं गाव फिरून येते ते शूज. किती मोठे कपडे काढले धुवासाठी, कंटाळा येऊन राहिला. पण एवढे कपडे धुवे लागते. पण पिऊ दुकानात गेली, अजूनही आली नाही. काय कराव्या पोरीचं काही समजत नाही. आली वाटते, आली 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 आली. पाहायला जाते बा, रोडवर गाड्या खूप राहते, कुत्रे खूप आहे आमच्याकडे गल्लीत, गाड्याही खूप आहे. लेकरावर लक्षातच ठेवते. हां काय म्हणे? गेले होते ते तिकडे. कोण? लीड पेन्सिल दे, मला वाटलं घेऊन घेऊ का. कोणती पेन्सिल? लीड पेन्सिल दे. तुझ्याकडे आहे नाही का? तुझ्याकडे आहे नाही का लिट पेन्सिल? अरे मजाक केली ना. तर मग कोण दुकानात? खूप सारे कस्टमर आले होते, ते चालले गेले काका. सोडून. मग दुकानात कोण होतं? दुकान कोण सांभाळलं मग? कोणीच नव्हतं. तू तर म्हणतो ना कस्ट. मी आली यावर कपडे वाळत घालायसाठी, आणि मी कपडे हे गहू वाळत घातले. झाकून ठेवायला लागते बा, आमच्याकडे एवढे कबूतर आहे की आले का तेव्हा बसूनच आहे, तारावर बसूनच आहे. एवढे येते आले का 400-500 कबूतर येते, आणि एका 15-20 मिनटात अर्धे गहू संपून टाकते. एवढे कबूतर आहे. आम्हाला काही वाढू घालणं म्हणजे पहिले ते कबुतराकडेच पाहा लागते, आले काय जाते काय येते का. तरी इथं सांडवून दिसते थोडे थोडे, खाली इथं सांडवून दिसते थोडे थोडे, म्हणून मी झाकून ठेवले. ही बाईसाहेब काय करूली वर येऊन? तू एकदम समोर जाऊन काय करूली उन्हात बसून? काय बघत आहे? काय करू राहिली? पाहून राहिली. दीदीला म्हणून राहिली काय करून राहिली, काय करू राहिली म्हणा? हात दाखव. असलेली आहे, मस्त आहे. मुली त्या समोरच्या बिचाऱ्या भाड्यानं राहते तिथं, मस्त आहे पुरी स्वभावानं. वर आली कपडे वाळत टाकासाठी, म्हटलं आता गहू निवडून घ्या, कारण खाली जा अजून वर या, नुसते कामं करायला लागते. उन्हात चांगले निवडले जाते गहू. मग ते गहू निवडत बसतो, मग करते खालचे कामं. गहू निवडायला तर बसली मी, पण यात झाली सोंडे, आणि सोंडे झाले आणि ते काही निवडता येत नाही. शेवटी आता चाळणीने गाळून टाका लागेल. चाळणी नाही आमच्या घरी, पिऊ आणायला गेली समोरच्या घरची. चाळणी आण म्हटलं, तेव्हाच गाळा लागून. ते चाळणी खराब झाली माझ्या घरची, त्या चाळणीनंच गाळा लागते गहू. आणली का गं? धावू नको धावू नको धावू नको धावू नको धावू नको होते काय. दे लवकर, टाइमपास करू राहिली. आता हे चाळणी आणली. मग मुलगी नाही का, तो माणूस आहे, माणूस दिसतंय काय? ते बाई दिसत आहे. बाई नाही आहे, मुलगीच आहे. पोते मुलगीच आहे. आपण दाखवू काय दिसत आहे, काय दिसत आहे. मुलगी दिसत आहे, बाई दिसत आहे, माणूस दिसत आहे. हे कुठे हिचे खाल्लं, हिच्या डोक्याला काय झालं? काय? हे अरे भांग आहे तिचं. भांग. असा कोणता भांग आहे? भांग पा छोरा, पण भांग पा. देवा, आपला भांग कसा आहे का? तुझा आहे का? बोधे खाली कर. तुझा वायवर कसा आहे? जसं आता आज 31 आहे, आज संपलं आहे आपलं वर्ष. 2025 संपलं. वर्ष संपलं म्हणजे फक्त कॅलेंडर संपलं, बाकी ते तसंच आहे. उद्या येणार आहे गुरुवार, तो उद्या आहे गुरुवार.
गुरुवार आहे, सकाळी उठा, मुलांना शाळेत पाठवायचे, माणसं आहे त्यांना ते ड्युटीवर जाऊ द्या, असे सगळे कामं तसे नित्यनेमाने जसे 2025मध्ये होत होते तसेच ते 2026मध्ये होणार आहे. त्यात काहीच बदल होणार नाही. आणि आमच्यासारख्या बाया ज्या आहे घरात काम म्हणजे घरीच राहणाऱ्या गृहिणी, त्यांच्यात तर कधीच बदल होत नाही. उद्या सकाळीची शाळा आहे, शाळेत पाठवावं लागते, ही सगळी टिफिन बनवावं लागते. सकाळी उठल्यावर 6 वाजता पहिले त्या गॅसचं दर्शन घ्यावं लागते, जेणेकरून बिलकुलही इच्छा नसते सकाळी उठल्याबरोबर त्या गॅसचं दर्शन घ्यायचं, पण ते घ्यावं लागतं. म्हणून सांगत आहे दरवर्षी जो वर्ष येते 2025, 26, 27 जे येईल त्यात काही बदल होणार नाही. फक्त आपल्या घरचं कॅलेंडर बदलणार आहे. कोणाच्या घरी काल निर्णय येणार आहे, कोणाच्या घरी नवनिर्माण येणार आहे, जे काही येणार आहे त्यात काहीच बदल होणार नाही. पण आपण स्वतःचा बदल करू शकतो की 2025मध्ये आपण कोणाचं मन दुखवलं असन, कोणाला काही टोचून टाचून बोललो असून, किंवा न कळत आपल्याकडून काही झालं असं, माझ्याकडनं तर झाल्याच असं, तुमच्याकडनं झाल्या असं, सगळ्यांकडनंच होते. माणूस माणसाकडनं चुका होतच असते. पण त्या चुका लक्षात ठेवून पुढच्या गोष्टी करू नये याची आपण आता खात्री घेतो. मी पण घेते, तुम्ही पण घ्या. आणि असं आहे, काही काही गोष्टी चुका नाही केल्या, आपली चूक नसली तरी त्या घडून येते. त्यासाठी आपल्याला त्याच्यावर बोलावंच लागते, कारण त्यात आपली चूक काहीच नसते. पुढचा व्यक्ती आपल्यावर असा म्हणजे काहीतरी बोलायचं, काहीतरी वाद करायचा, काहीतरी भांडण करायचं म्हणून ते आपल्यासमोर आणते. मग आपल्याला ते बोलणं भाग येते, पण आपण बोलतो. पण उद्यापासून म्हणजे 2026पासून मला कोणी काय बोललं असन किंवा बोलणार आहे, 2026मध्ये घरी काय वाद झाले असन, भांडणं झाले असन, आजारचे असो, नातेवाईकांचे कोणी काही मला बोलत असन, मी बिलकुलही लक्ष देणार नाही. तुम्हाला जेवढं बोलूशी वाटते तुम्ही तेवढं बोला बाबा. कारण कसं आहे, नाही लक्ष दिलं तरी तुम्ही बोलताच, लक्ष दिलं तरी तुम्ही बोलताच. तर आम्ही काही कोणाला लक्ष देणार नाही. आता मी माझे जसे ब्लॉग बनवत आहे, व्हिडिओ बनवत आहे, मी असेच सुरू राहील. मी काहीच लोड घेणार नाही. मला माहिती आहे मी खूप अशा काही गोष्टीचं, घरातल्या गोष्टीचं टेन्शन घेतलं, मला काही त्याच्यापासून फायदा झाला, नुकसानच झालेलं आहे. तर मी आता लक्ष देणार नाही. ज्याला जे बोला वाटते त्यांनी ते बोला. ज्यांना असं वाटते का मी खरंच पुढं गेली पाहिजे त्यांनी मला सबस्क्राईब करा, त्यांनी माझ्या याला पण लाईक करा, फॉलो करा. आणि मी काही एवढी स्टार म्हणजे शिकलेली नाही आहे, एवढे सगळेजण व्हिडिओ करून राहिले. तर आपणही फक्त एवढं आहे की चला, सगळेजण म्हणते मला खूप जास्त हे व्हिडिओ करायला, रील बनवायला आवडते. पण आता त्या दादांनी सांगितलं की ताई तुम्ही पण रील म्हणजे हे ब्लॉग बनणं चालू करा, ब्लॉग खूप चांगले आहे, आपला यूट्यूबचा ब्लॉग आहे, हे आहे ते आहे. तर मग सगळेजण म्हणून तर आपण आपल्या घरात दिनचर्या दाखवायची. कारण आता सगळ्यांना माहीत नाही राहत ना आपण घरात काय करतो. दोघंच जरा राहता काय आहे घरात. 1:30 वाजला मला, उद्याची 1 तारीख आहे म्हणून, नवीन वर्ष आहे म्हणून घरातला आवरसावर करायला मला 1:30 वाजला. आणि त्याच्यात लोक म्हणते माझे 2 जण राहतं, तुम्हाला काय काम आहे, तुला कामच काय आहे, एवढीशी पोरगी आहे तिला काय लागते, आणि माणूस दिवसभर घरीच नाही राहत आणि तुला कोणते काम आहे. अहो बाई, मला काय काम आहे मलाच माहीत आहे, तुला काम आहे मला असं आमचं काय सांगावं आहे ना, कथाच कथा. पण जाऊ द्या, त्याचं काही करावं लागत नाही. हेच सांगायचं आहे मला की 2026 येणार आहे. ज्यांच्या घरी काही वाईट प्रसंग झाले असन, कोणाच्या घरी कोणाला सोडून गेलं असन, कोणाच्या घरी चांगले झाले असन, कोणाच्या घरी नवीन बाळ आलं असन, कोणाच्या घरी नवीन जन्म झाला असन, काही झालं असन, तर सुखाचे दुःखाचे प्रसंग मनात ठेवून आपला 2026 उद्याचा दिवस चांगल्या पद्धतीनं सुरू करा, जेणेकरून आपलं वर्ष चांगल्या पद्धतीनं गेलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लोकांकडे लक्ष देऊ नका. लोकांकडे लक्ष दिलं तर लोक आपल्याला जगू देत नाही. ते स्वतःही जगत नाही, दुसऱ्यालाही जगू देत नाही. स्वतःच्या घरात ते सगळ्या गोष्टी करतात जे त्यांना करायच्या आहे, पण आपण केलेल्या त्यांना चालत नाही. आपण कोणते कपडे घातलेले त्यांना चालत, ते तिकडे काही करू, ते चालते, आपण चालत नाही. आपण कुठं नवरा बायको जास्त फिरायला गेलो ते त्यांना चांगलं नाही, ते तिकडे कितीही जावं ना फिरायला, दिल्ली मुंबई, ते चालते. आपण गेलेलं चालणार नाही, म्हणजे दुसरा व्यक्ती त्याला चालणार नाही. तर मी नाही म्हटलं होतं, पण तरी आम्हाला एका कार्यक्रमाला जायचं आहे.
ते कार्यक्रम 5 वाजता आहे. त्याच्यासाठी पहिले मला केस आता पहिले माही सांगितलं नाही तर मला केस वॉश करणे आहे, पार्लरमध्ये जाणे आहे थोडंसं, आणि त्याच्यानंतर तो त्या इव्हेंटला जाणे. टाईमपास पण छान वाटून राहिलं. पहिल्यांदा चालली मी कुठंतरी, तर मी कुठे चालली तुम्हाला दाखवणार. तुम्ही माझा ब्लॉग हा नक्की 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 शेवटपर्यंत बघा. तुम्हाला आवडेल माझा ब्लॉग आणि मी कुठं चालली हे तुम्हाला माहीत पडेल. पार्लरमध्ये आता आम्ही झालो आहे रेडी. तुम्हाला सांगितलं ना आम्ही कुठंतरी जाणार आहे, तर आम्ही एका इव्हेंटला जाणार आहे आणि ते पण कोणासोबत जाणार आहे, तर आहे आमच्यासोबत, त्यांच्यासोबत जाणार आहे ते म्हणजे यांच्यासोबत आम्ही इव्हेंटला जाणार आहे. आणि यांच्यासाठी तो खूप छान दिवस आहे आजचा इव्हेंटचा. इव्हेंट कुठे आहे ते मी तिथे गेल्याबरोबर तिचा असा व्ह्यू घेऊन तुम्हाला दाखवीन. अमरावतीचे लोक तर ओळखतातच कुठचं आहे, नंतर मी सांगणार पण त्यांच्यासाठी खरंच नागेश भाऊसाठी खूप चांगला दिवस आहे. तर तुम्ही माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला माहीतच पडेल आज काय आहे, आम्ही कुठं चाललो, कसं चाललो. ब्लॉग हा बिलकुलही मिस करू नका, शेवटपर्यंत बघा. तर आम्ही आलो आहे एका अशा हॉटेलमध्ये, त्याची अमरावतीचं सगळ्यात फेमस हॉटेल आहे. ते आलो आहे आम्ही नागेश दादासोबत. ते म्हणजे आहे मैत्री ग्रँड मैफिल. 1 मिनिट दाखवतो तुम्हाला. हे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये आम्ही दादाच्या इव्हेंटसाठी आलेलो आहे. बघू शकता तुम्ही ग्रँड मैफिल. हे ग्रँड मैफिल हॉटेल. मी आलो ना इव्हेंटला. मैफिल हॉटेल मी सांगितलं होतं आम्ही इव्हेंटला येणार आहे मैफिल हॉटेलला. सगळं अजून इथे आवाज येत नाही, मग तुम्हाला दाखवली सगळं. हमारे बीच मौजूद है इन्फ्लुएंसर नागेश जी. प्लीज इन्फ्लुएंसर नागेश जी, आप जहाँ कहीं भी हो स्टेज पर आ जाइए. हमारे नागेश सर आ रहे, तर आमच्या नागेश दादांना मिळणार आहे. चंद्रेश सर जी प्लीज. यो यो हे आमच्या नागेश दादाचं अवॉर्ड मैफिल हॉटेल. फायनली तुम्हाला माहीत पडलं असेल आम्ही कशाला आलो. नागेश दादाच्या इव्हेंटसाठी त्यांना छान अवॉर्ड मिळालं आणि आम्ही पण खूप खुश आहे. त्यांच्यासोबत आलो इव्हेंटला, कारण आम्ही त्यांचे मामा मामी आहेत, आम्हाला त्यांच्यासोबत यायला लागलं. तुला कसं वाटलं कोण नागेश दादाला मिळालं अवॉर्ड? छान वाटलं ना, पण छान वाटलं. कसं वाटलं नागेश भाऊ? कसं वाटलं स्टेजवर जाऊन दाखवून? हे बघा नागेश भाऊला हे मिळालेलं आहे. खाली नाव द आयकॉनिक फॅशन वीक अँड गेस्ट ऑनर. आणि हे काय म्हणते रिली क्रिएटर नाही म्हणते, उद्या म्हणते. तर फायनली आम्ही घरी आलो आणि मस्त इव्हेंट झाला. नागेश दादाला जे भेटलं गिफ्ट म्हणा अवॉर्ड, जे खूप मस्त वाटतं त्यांना भेटून. असंच ते पुढं जात राहा भरपूर पुढं जाव. आणि वर्ष कसंही गेलं असं 2025, पण 2025चा आजचा शेवट खूप छान झाला. पूर्ण वर्ष कसं गेलं रडखडत, कसं लास्ट चांगलं, पण शेवट खूप छान झाला. आजची दिवस 31 डिसेंबर आणि खूप सुंदर दिवस झाला. असाच प्रत्येक दिवस छान जाव. आणि तुम्हाला येणाऱ्या हॅपी न्यू इयर. उद्या